नमस्कार. बऱ्याच लोकांना आपलं कुलदैवत कोणतं आहे, कुलदेवी कोणती आहे, ग्रामदैवत कोणतं आहे, याच्याबद्दल संभ्रम असल्याने माहीत नसते अशा लोकांना. तर कुलदैवत का महत्त्वाचं आहे? बऱ्याच वेळेला आपल्या कुलदैवत, कुलदेवींची नाराजी आपल्यावर असते. एकतर आपण त्या ठिकाणी जात नाही किंवा आपल्याला माहीत नाही किंवा कुलाचार, कुलधर्म आपण त्यांचा कधी करत नसतोय आपण. तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कुलदैवत याचा अर्थ आरोग्यमंत्री म्हणजे हेल्थ मिनिस्टर जे आहेत हे आपले कुलदैवत आहेत. कुलदेवी जी आहे आपली ती वेल्थ मिनिस्टर म्हणजे आपल्या घरामध्ये जी संपत्ती वगैरे येते ते आपल्या कुलदेवीमुळे येते. त्यानंतर ग्रामदैवत आहे, याला प्रोटेक्शन गॉड म्हणतात किंवा याला संरक्षण मंत्री असं म्हणतात. तर त्यानुसार या देवतेंच्या आपण जर त्या ठिकाणी गेलो नाही, पूजापाठ केलो नाही, त्यांचा जो काय असेल तो मानपान नाही केला तर आपल्या जीवनामध्ये अडचणी येत असतात. बऱ्याच लोकांना आपली कुलदैवत, कुलदेवी हेच माहीत नसतं आणि मग ते लोक इष्टदैवत किंवा जे माहीत नाही अशा देवांना जातात आणि त्यांच्या जीवनामध्ये तरी समाधानकारक अशा कुठल्या गोष्टी होत नाहीत. व्यवसाय उद्योगमध्ये अडचणी येतात, घरात त्या लग्न जमत नाहीत म्हणा, मुलांचा प्रॉब्लेम येतोय घरामध्ये, शिक्षणामध्ये अडचणी येतात, लोन जे कर्ज आहे ते थांबत नाही, भय वाटायला लागते, घरामध्ये सतत भांडण तंटे होत असतात म्हणा. तर हे कसं शोधायचं बरं? एकतर तुमचा जो हेडवे तो सांगेल तुम्हाला की तुमचं कुलदैवत हे आहे, तो एक माध्यम आहे. किंवा तुमच्या भाऊबंधामध्ये ज्या देवांची तुम्ही लोक जास्तीत जास्त पूजा करतात कुलदैवत म्हणून, तर ते तुमचं असू शकते. बऱ्याच वेळेला काय झालेलं असते की एखाद्या घराण्यामध्ये एखादी बाई अशी असते की ती नास्तिक असते किंवा पोटा पाण्यामुळं त्यांनी आपल्या कुलदेवीचं काहीच केलेलं नसते. त्यामुळे बिचाऱ्या त्या नवीन आलेल्या सुना त्यांना काहीच माहीत नसते. मग आपल्या केंद्रामध्ये जाऊन जी काही माहिती मिळेल म्हणा किंवा हे जसं समजेल तसं करायला लागतात, ते पण पूर्ण चुकीचं आहे. काही लोक तर मी असं बघतोय की त्यांना कुलदैवत, कुलदेवी पूर्ण माहीत असते पण जात नाहीत तिकडं. मग त्याच्यामुळं अडचण येतात. लोक लांब अगदी बालाजीला वगैरे जातात पण आपल्या कुलदेवीला जात नाहीत किंवा इकडं जी अंबाबाईला म्हणा इकडे जातात, आपल्या कुलदेवीला जात नाहीत. म्हणजे काय करतात ते आईला लांब करतात, मावशीला जवळ करतात, अशा अडचणी आहेत. आणि मग लोक असं म्हणतात आम्ही तर इतके देवधर्म करतोय, आमच्या जीवनामध्ये का बदल होत नाही? तर मुळात तुमचे जे आई वडील आहेत, जो मूळ पुरुष आहे त्यापर्यंत त्याचा आपण नैवेद्य देत नाही म्हणा. बरं हे कसं करायचं बरं? आपण समजा आपला कुलदैवत आहे अमुक मानूया की ज्योतिबा कुलदैवत आहे, तर त्या कुलदेवतांचा वार ज्या दिवशी असेल ना त्या वारी जायचं, बरोबर त्या देवाला अभिषेक करायचा. शक्यतो आपल्या घरातूनच सगळं साहित्य न्यायचं. काही लोक 50-100 रुपयाची पावती फाडून निवांत राहतात, असं नाही करायचं. प्रॉपर त्या वस्तू आपण अर्पण केला पाहिजे देवाला त्या दिवशी जायचं. सकुटुंब जाण्याला फार महत्त्व आहे. सकुटुंब सपरिवार असं जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं, अभिषेक करायचा, कुलाचार, कुलधर्म, तिथं कोण गुरव किंवा जंगम ब्राह्मण कोण असेल त्यांच्याकडून शिदा द्यायचा, तिथं नैवेद्य बनवायचा आणि त्या देवाला नैवेद्य द्यायचा. देवाला सदरा द्या, म्हणजे ज्योतिबा, खंडोबा हे वगैरे असेल यांना सदरा द्यायला लागतोय किंवा अन्य जे शिवलिंगाच्या आकाराचे त्यांना धोतर पान वगैरे अशा गोष्टी मानपान करतोय आपण. त्यांना देवा दर्शन घ्या, त्या देवाचं नामस्मरण करा आणि थेट अन्य ठिकाणी न थांबता आपल्या घरी या तुम्ही किंवा तिथं 5 गुरव, 5 जंगम किंवा 5 ब्राह्मण जेवायला घाला, तिथं गरिबांना दान करा तिकडल्या. आणि जर कुलदेवीचं कसं बरं, परत त्या सगळ्या हिरव्या रंगाच्या वस्तू, हिरवी साडी म्हणा, हिरवा पीस, हिरव्या बांगड्या वगैरे अभिषेक करून त्या देवीला अर्पण करायचं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एका ऋतूचा बदल झाला की देवा दर्शन घ्यायला सांगितलेलं आहे. एकूण किती ऋतू आहेत बरं आपल्या मराठी पद्धतीने? हिंदू 6 ऋतू आहेत आपण, म्हणजे 2 महिन्याला एक ऋतू येत असते. ते शक्य होत नाही. निदान जे आयन असतात, दक्षिणायन, उत्तरायण, याच्यामध्ये तर तुम्ही वर्षातून 2 वेळा कुटुंब सपरिवार जाऊन या. त्याच्यामुळं काय होतं की कुलदैवत, कुलदेवीची नाराजी दूर होते म्हणा, घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद व्हायला लागते. असं अन्य देवाला पण तुम्ही जाऊ शकताय पण आपले जे मुख्य कुलदैवत, कुलदेवी ह्यांना आपण विसरतोय. त्यामुळे बऱ्याच अडचणी होतात. बरेच लोकांचे व्यवसाय अडचणीमध्ये मी आलेलं बघतोय. त्याचं कारण आहे. आणि म्हणून आपल्या गावात आता काही लोक काय असतात की पोटा पाण्यासाठी सिटी लेवलला जाऊन राहत असतात म्हणा किंवा तिथं जॉब करतात, तिथंच व्यवसाय उद्योग करतात, तिथं स्थिर स्थावर होतात
आणि मग त्यांचा ग्रामदैवत हा गावाकडं कुठं राहिलेला असतोय आणि मग त्या गावाकडे काही नसते प्रॉपर्टी, पण तरीसुद्धा त्या गावामध्ये जाऊन तो जो तुमचा ग्रामदैवत आहे त्याची जत्रा यात्रा उरूस काय असेल त्या पद्धतीने त्या वस्तू तिथं दान करा. म्हणजे आता हे सांगायला नको की ज्या देवाला जो वस्तू आवडते त्या दान द्यायच्या तिथं. म्हणजे काही लोक पोळी देतात, काही लोक काय असेल ते असेल, व्हेज नॉनव्हेजचं काय असेल तो तुम्ही तिथं द्या तुम्ही, आणि असं करून आनंदी राहा. असं आहे. धन्यवाद.